नमस्कार आणि आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत जो महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आहे। आज आपण हायपू 7D या मशीन बद्दल बोलणार आहोत। ही मशीन महिलांच्या लैंगिक जीवनावर कसा सकारात्मक प्रभाव टाकू शकते हे आपण आज पाहणार आहोत। आपल्या या मशीनसाठी मुख्य स्रोत आहे डॉक्टर उमेश मुंदडा। डॉक्टर उमेश मुंदडा एक अत्यंत अनुभवी आणि प्रतिष्ठित क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट आहेत आणि त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून महिलांच्या आणि पुरुषांच्या लैंगिक आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी समर्पित सुद्धा आहेत। त्यांच्या क्लिनिकल उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक प्रमुख शहरांमध्ये जसे की मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नगर इत्यादी शहरात क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याची मुख्य शाखा आहे। सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये असतात तर शनिवारी आणि रविवारी ते पुणे आणि मुंबईमध्ये सेवा देतात। आपण आज हायपू 7D या मशीन बद्दल महिलांच्या लैंगिक जीवनावर होणारे फायदे पाहणार आहोत। विशेषतः याचा उपयोग वजायनल टाइटनिंग साठी केला जातो, पण त्याआधी हायपू 7D म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया। हायपू 7D म्हणजे काय याचा फुल फॉर्म आहे हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड। हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे। या तंत्रज्ञानाचा उपयोग शरीराच्या खोलीवर असलेल्या स्नायूंवर आणि टिश्यूजवर अचूक आणि नियंत्रित उष्णता देण्यासाठी ही मशीन शरीराच्या विशिष्ट भागांवर टाइटनिंग आणि लिफ्टिंग करण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे त्वचेला सैल होण्यापासून वाचवण्यास मदत करते आणि त्वचा पूर्वरत होते। दुसरं म्हणजे वजायनल टाइटनिंग साठी या उपचाराचा उपयोग। वजायनल टाइटनिंग महिलांच्या लैंगिक जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे। वयाच्या वाढीमुळे, प्रसूतीनंतर किंवा अन्य कारणांमुळे वजायनल मसल्स सैल होऊ लागतात। यामुळे महिलांना लैंगिक संबंधांमध्ये अस्वस्थता किंवा कमी आनंद होऊ शकतो। हायपू 7D मशीन या समस्यांवर प्रभावीपणे काम करतं। हे विशेषतः वजायनल मसल्सची टाइटनिंग सुधारतं, ज्यामुळे शरीराच्या स्नायूंची कडकपणा वाढतो। हायपू उपचारामुळे शरीरातील स्नायू टाईट होतात आणि त्यामध्ये कडकपणा येतो। याचा परिणाम महिला लैंगिक आनंदाने अनुभव घेऊ शकतात। याचा परिणाम म्हणजे महिला लैंगिक आनंद घेऊ शकतात। तिसरं म्हणजे लैंगिक सुखाचा अनुभव सुधारतो। वजायनल मसल्स कडक होण्यामुळे महिला अधिक आनंदी आणि संतुष्ट होतात, कारण शरीराची स्थिती अधिक आरामदायक आणि टाइटन होऊन पोझिशन्स व अधिक सुखकर होते। चौथं म्हणजे शरीराची पूर्ववर आणि रिजनरेशन। हायपूचा वापर त्वचेला गुळगुळीत करतं आणि ताजेतवाने बनवतं। महिलांना या उपचारानंतर आपल्या शरीरावर एक सकारात्मक परिणाम दिसून येतो। पाचवं म्हणजे नॉन इन्व्हेसिव्ह। हायपू मशीन एक नॉन इन्व्हेसिव्ह उपचार आहे, म्हणजेच यामुळे शस्त्रक्रिया किंवा कापल्याशिवाय उत्तम परिणाम मिळवता येतो। यामुळे महिलांना आरामदायक आणि सुरक्षित अनुभव मिळतो। सहावं म्हणजे उपचाराची प्रक्रिया। हायपू HD उपचार साधारणपणे 20 ते 30 मिनिटं चालू शकतो। उपचाराच्या सुरुवातीला डॉक्टर उमेश मुंदडा किंवा त्यांच्या प्रशिक्षित टीमकडून तुमचं शारीरिक परीक्षण केलं जातं आणि नंतर मशीनद्वारे अचूक आणि सुरक्षित उपचार दिले जातात। या प्रक्रियेनंतर कोणत्याही प्रकारचा ताण किंवा वेदना होत नसून ते अत्यंत कमी होऊन जातं। वेदना होणं अत्यंत कमी होतं। अनेक महिलांना या उपचारानंतर 2 ते 3 आठवड्यात परिणाम सुद्धा दिसून येतो। मसल टाइटनिंग आणि त्वचेला मिळालेल्या ताजगी यामुळे महिलांना आत्मविश्वास, लैंगिक आनंद मिळतो। डॉक्टर उमेश मुंदडा हे आपल्या 40 वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर हायपू HD मशीनचे योग्य उपचार कसे करावे हे आपल्याला सांगतात, त्याचे योग्य मार्गदर्शन करतात आणि हे सगळं काही त्यांच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे। या उपचारांमध्ये तज्ञ असून महिलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर पूर्ण लक्ष देतात आणि प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक उपचार देतात। सो गाइस तुम्हाला सुद्धा हायपू 7D याबद्दल काही शंका असतील किंवा तुम्ही उपचार प्रक्रिया कशी करायची हे समाधानकारक तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी संपर्क करू शकता। संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर मिळेल। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपयुक्त असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला अशाच आणखी महत्त्वाच्या आणि ज्ञानवर्धक विषयावर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळतील। पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया। तोपर्यंत सुरक्षित राहा आणि तुमच्या नातेसंबंधांना आणखी मजबूत ठेवा। धन्यवाद।